जसं आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलं त्याच्यामध्ये आपण कॅपिटल गेन मध्ये जे एक्झम्पशन आहेत ते आपण कालच्या आधीच्या लेक्चरमध्ये रेकॉर्ड केलेले आहेत, रिकवर केले. ज्याच्यामध्ये एक्झम्पशन दोन टाईपचे आहेत. जर तुम्ही बिल्डिंग मध्ये प्रॉपर्टी मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल, प्रॉपर्टी सेल केल्यानंतर, तर विदिन 1 इयर असेल, अंडर सेक्शन 54 नुसार ते डिडक्शन मिळेल. ओके, विदिन 1 इयर, 2 इयर किंवा कन्स्ट्रक्शन नंतर 3 इयर्स, राईट. त्याच्यानंतर आपण बघितलं सेकंड डिडक्शन. सेकंड डिडक्शन मध्ये बघितलं, जर तुम्ही बॉन्ड मध्ये वगैरे जर इन्व्हेस्टमेंट करत असाल तरी सुद्धा तुम्हाला काय आहे तर डिडक्शन मिळेल. देन त्या डिडक्शन मध्ये आपण बघितलं की विदिन 6 मंथ मध्ये इन्व्हेस्टमेंट बॉन्ड मध्ये करणं गरजेचं आहे, तरच काय होणार आहे तर कॅपिटल गेनचं डिडक्शन मिळेल. ठीक आहे, चलो लेट स्टार्ट. आजचा प्रॉब्लेम आपण स्टार्ट करूया. होप तुम्हाला बेसिक पार्ट क्लिअर असेल. काय सांगितलंय बघा. मिस्टर अरोरा परचेज अ प्रॉपर्टी ऑन 14th May 1984 ऍट कॉस्ट ऑफ ₹19,000. ओके, मिस्टर अरोरानी कधी प्रॉपर्टी परचेस केली आहे? 14th May 1984. जसं आपण सांगितलं होतं की 1999च्या बिफोर जर प्रॉपर्टी परचेस केली असेल तर आपल्याला फेअर मार्केट व्हॅल्यू फाइंड आउट करणं महत्वाचं आहे. ती तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेली असेल. ही बिल्ड फर्स्ट फ्लोर ऍट कॉस्ट 76,508 इन द इयर 1980-1981. त्याने फर्स्ट फ्लोअरचं काय केलं, थोडस फर्स्ट फ्लोअर त्याच्यावरती कन्स्ट्रक्ट केला 1980-81 ला. जसं की आपल्याला माहिती आहे, जे काही कन्स्ट्रक्शन असेल, रिपेअर असेल 99च्या आधी जर असेल तर ते आपण प्रॉब्लेम मध्ये कन्सिडर करणार नाही. ओके, मिस्टर अरोरा बिल्ड two more room at the cost of ₹42,000 in 2002-2003. आणि त्याच हाऊस वरती त्याने अगेन 2 रूमचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे 2002-2003 साठी 42,000 ची कॉस्ट देऊन. मिस्टर अरोरा गिफ्ट द अबाव प्रॉपर्टी टू हिज फ्रेंड. ओके, त्याने जी प्रॉपर्टी आहे ती गिफ्ट केली मिस्टर शर्मांना ऑन 31st May 2004. अशा टाईपचा पण ऑलरेडी एक काय बघितलेला आहे, प्रॉब्लेम बघितलेला आहे. जेव्हा गिफ्ट वालं वर्डिंग येईल तेव्हा तुम्ही मार्केट फेअर व्हॅल्यू जी घ्याल त्याला डिवायडेड बाय 2004 चा इंडेक्स काय होईल तर डिवाइड होईल. Who make the certain improvement cost of ₹2,26,000 in the same year after acquisition. The market fair value of 1st April 2001 is ₹5,65,000. Okay, so market fair value किती आहे ते आता हाऊसची 5,65,000 आहे. Then subsequently, due to daughter's marriage, Mr. Sharma has to sell दिस हाऊस प्रॉपर्टी ऍट ₹13 lakh. आणि मिस्टर शर्माने सुद्धा ती हाऊस प्रॉपर्टी काय केली तर सेल केली 30 lakh ला ड्युरिंग द प्रिव्हियस इयर 2023-24. त्याने पुढे कुठे इन्व्हेस्टमेंट केली आहे का असं काही सांगितलंय का? नाही सांगितलेलं, त्यामुळे एक्झम्पशनचा पार्ट इथे येणार नाही. कम्प्युट द कॅपिटल गेन चार्जेबल टू टॅक्स इन द हँड मिस्टर शर्मा फॉर द असेसमेंट इयर 2024-25. ओके, चला कॅल्क्युलेट करायला घेऊया. ड्रॉ करा फॉर्मॅट. आता तुम्ही जर शेट पब्लिकेशन मध्ये बघितलं तर तिथे सगळं कॅल्क्युलेशन हे वर्किंग नोटच्या पार्ट मध्ये दाखवलंय, बट आपण ते वर्किंग नोटच्या पार्ट मध्ये दाखवणार नाही. ओके, जसं फॉर्मॅट मी तुम्हाला आधी दोन्ही प्रॉब्लेमला दिलेला आहे त्याच पद्धतीने फॉर्मॅट ड्रॉ करा. पर्टिक्युलर, इनर कॉलम, आउटर कॉलम. माझा आवाज येतोय ना? येस मॅम. ओके, इनर कॉलम, आउटर कॉलम. वरचा पॅरा कंप्लीट करा. नेम मिस्टर शर्मा, then assessment year 2024-25, then previous year,
2023-24. ओके, पर्टिक्युलर रुपीज 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 दे, मेन्शन करा. सेल्स कन्सिडरेशन कितीला सोल्ड केलेली आहे प्रॉपर्टी? 30 लाखला. ओके, सो 30 लाख. दे, ब्रोकरेज वगैरे काही आहे का? ते आपण डिरेक्टली सगळं काय करणार आहोत? लेस करणार आहोत. रिपेअर्स, ब्रोकरेज लेस. फर्स्ट घ्या, कॉस्ट ऑफ ऍक्विजिशन. कॉस्ट ऑफ ऍक्विजिशन प्रॉपर्टी कितीला सोल्ड केली आहे बघा? सोल्ड केलेली आहे 5 लाख. सॉरी, द मार्केट फेअर व्हॅल्यू किती आहे? 5,65,000. कॉस्ट ऑफ ऍक्विजिशन मीन्स परचेस व्हॅल्यू. ओके, कितीला परचेस केली होती. बट आपल्याला माहिती आहे नियम काय आहे, जर 2000 आधी परचेस केली असेल तर त्याची मार्केट फेअर व्हॅल्यू आपण इथे कन्सिडर करणार आहोत. सो मार्केट फेअर व्हॅल्यू किती आहे? 5,65,000 इंटू करंट इयर इंडेक्स 100. 348. ओके, डिवायडेड बाय. आता जेव्हा गिफ्ट वाला सेंटेन्स येईल तेव्हा गिफ्ट कोणत्या इयरला दिलेला आहे त्या इयरचा इंडेक्स डिवाइड होईल. ओके, सो 2004 ला गिफ्ट केलेला आहे प्रॉपर्टी, राईट? सो 2000 बरोबर ना? मिस्टर अरोरा गिफ्ट द प्रॉपर्टी ऑफ हिज फ्रेंड 30 मे 2004. सो 2004 चा इंडेक्स किती आहे बघा? 2004 चा 113. 113. आलं का लक्षात? कॅल्क्युलेशन किती येईल बघा आता? कॉस्ट ऑफ लेकिन मैडम ऍक्विजिशन. हाँ 2003-4 का तो आपने ये बोले थे ना, हमेशा सेम रहता वो 100 वाला. हाँ, ऐक आता जेव्हा मी तेच सांगते, ह्या प्रॉब्लेम मध्ये काय आहे, त्याने ती प्रॉपर्टी काय केलेली आहे? गिफ्ट केलेली आहे. जेव्हा गिफ्ट वालं वर्डिंग येईल तेव्हा फक्त आपण ज्या ज्या इयरला त्याने गिफ्ट केलेली आहे तो फक्त इंडेक्स आपण इथे डिवाइडला घेणार आहोत. जर आता हे गिफ्ट वालं वर्डिंग नसतं तर आपण इथे 100 घेतला असतं, 2001 चाच इंडेक्स इथे कन्सिडर केला असतं. असा सेम टाईपचा प्रॉब्लेम आपला ऑलरेडी एक झालेला आहे की जेव्हा तुम्ही तुमची प्रॉपर्टी गिफ्ट देता तेव्हा ज्या वर्षी तुम्ही गिफ्ट दिलेला आहे त्या वर्षीचा इंडेक्स डिवाइड होईल. नोट लिहून ठेवा कुठेतरी. लक्षात आलं? कॅल्क्युलेशन करून सांगा व्हॅल्यू किती येईल. 17,40,000. 17,14,000. हा, लक्षात आलं का बघा? ओके, 17,40,000. रसिका, तुझ्या लक्षात आलं का? येस मॅम. ओके, जेव्हा गिफ्ट वाला वर्डिंग असतं तेव्हा लक्षात ठेवायचं ज्या इयरला तुम्ही गिफ्ट केलेली आहे प्रॉपर्टी त्या इयरचा इंडेक्स फक्त आपण इथे डिवाइडला घेणार आहोत. जर गिफ्ट वाला वर्डिंग नसतं तर जसं इशरत म्हणते त्या पद्धतीने डिवायडेड बाय 100 आलं असतं, राईट? सेकंड, आता काही रिपेअर केलेलं आहे का? रिपेअर सुद्धा कधी कन्स्ट्रक्शन महत्वाचं आहे? 2000 नंतर. ओके, 1999 नंतर जे काही कन्स्ट्रक्शन तुम्ही केलं असेल तेवढाच फक्त तुम्ही इथे काय करू शकता? लेस करू शकता. सो पहिलं दिलेलं आहे ही बिल्ड अ फर्स्ट फ्लोअर कॉस्ट ₹76,000. पण कधी दिलेलं आहे? 1980ला. त्यामुळे पहिलं कन्स्ट्रक्शन येणार नाही. त्याच्यानंतर दुसरं कन्स्ट्रक्शन दिलेलं आहे मिस्टर अरोरा बिल्ड अप 2 मोर रूम ऍट कॉस्ट ₹42,000. सो 42,000चं सेकंड फ्लोअरचं घ्या इंडेक्स ऑफ इम्प्रुव्हमेंट. सेकंड फ्लोअर 42,000 इंटू करंट इयर इंडेक्स 348 डिवायडेड बाय कोणत्या वर्षाचं आहे बघा? 2002-03चं. 2002-03चं इंडेक्स किती दिलाय बघा? 105. 105. हा, किती येईल कॅल्क्युलेशन?
कॅल्क्युलेट करा. 8,00,000 39 1,39,200. 1,39,200. ओके. हा, आता पुढे काय सांगितले बघा. त्याने जे 2 फ्लोअरचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, रिपेअर केलेलं आहे, ते 2002-03 ला केलंय. आणि त्याच्यानंतर सांगितलंय त्यांनी इथे गिफ्ट फ्रॉम द प्रॉपर्टी अँड हु मेक सर्टन इम्प्रुव्हमेंट. जी काही बाकीची इम्प्रुव्हमेंट राहिली होती ती त्यांनी केलेली आहे 2,26,000 इन द सेम आफ्टर ऍक्विजिशन. ओके. सो सेम आफ्टर ऍक्विजिशन म्हणजे 2004 मध्ये त्याने रिमेनिंग कन्स्ट्रक्शन हे कम्प्लीट केलेलं आहे. सो सेकंड प्रेझेंट अगेन इंडेक्स इम्प्रुव्हमेंट म्हणा. इंडेक्स इम्प्रुव्हमेंट किंवा रिमेनिंग इम्प्रुव्हमेंट काही ते वर्डिंग देऊ शकता तुम्ही. अमाऊंट किती? 2,26,000. बरोबर आहे ना? 2,26,000 इंटू 348 डिवायडेड बाय 113. 2004-05 चा इंडेक्स आहे 113. लक्षात आलं का बघा हे ट्रान्झॅक्शन? 6,96,000 बरोबर. 6,96,000. इशरत लक्षात आलं का तुझ्या? इंडेक्स इम्प्रुव्हमेंट येस सेकंड. मॅम. हा, रिमेनिंग जो हा हाऊस होता त्याचं कन्स्ट्रक्शन हे सेकंड मध्ये घेतलं आपण, जे इथे मेन्शन केलेलं आहे. सर्टन इम्प्रुव्हमेंट ऍट कॉस्ट रुपीज 2,26,000. टोटल करा आता किती येईल बघा आउटरला. 25,75,200. 25,75,200 बरोबर. ओके. सो लेस करा सेल्स कन्सिडरेशन मायनस 25,75,200 म्हणजेच तुम्हाला मिळेल 8,24,800. बरोबर लॉंग टर्म कॅपिटल गेन. 4,24,008. क्लिअर झाला का प्रॉब्लेम? काही डाऊट असेल तर विचारू शकता. रसिका, इशरत. Clear आहे मॅम. ओके. आता आजच्या समजा मॅम. ओके, आता आजच्या प्रॉब्लेम मध्ये आपण काय बघितलं? नोट लिहून ठेवा. आजच्या प्रॉब्लेम मध्ये आपण बघितलं, जर तुम्ही प्रॉपर्टी तुमच्या फ्रेंडना किंवा कोणाला हे गिफ्ट केली असेल आणि आपण जेव्हा मार्केट फेअर व्हॅल्यू घेणार आहोत, आपल्याला माहिती आहे की मार्केट फेअर व्हॅल्यू आपण 2001 नंतरचीच घेणार आहोत. बट 2001 चा इंडेक्स इथे फक्त घेत नाही आपण कॉस्ट ऑफ ऍक्विजिशन मध्ये. तर इथे आपण इंडेक्स घेतो ज्या इयर मध्ये तुम्ही प्रॉपर्टी गिफ्ट केलेली आहे त्या इयरचा इंडेक्स इथे आपण कन्सिडर करतो. बाकी आपल्याला आणि सेकंड पॉइंट काय आहे? जेव्हा कॉस्ट ऑफ इम्प्रुव्हमेंट येईल तेव्हा कॉस्ट ऑफ इम्प्रुव्हमेंट ही आफ्टर 2099 च्या नंतरची असली पाहिजे. जर तुम्ही काही इम्प्रुव्हमेंट कन्स्ट्रक्शन रिपेअर जर 99 च्या आधी केलं असेल, जसं की इथे दिलेलं आहे 1980 मध्ये सुद्धा तुम्ही फर्स्ट फ्लोअरची इम्प्रुव्हमेंट केलेली आहे किंवा फर्स्ट फ्लोअर कन्स्ट्रक्ट केलेला आहे, पण हा पार्ट आपण इथे घेतलेला नाही. हे 2 ऍडजस्टमेंट आपण आजच्या प्रॉब्लेम मध्ये बघितले. क्लिअर? येस मॅम. ओके, चला नेक्स्ट प्रॉब्लेम. हम्म. 10.28 काय सांगतात बघा. मिस्टर रवी ओन अ स्मॉल रेसिडेन्शियल हाऊसेस. ओके, मिस्टर रवीकडे किती स्मॉल हाऊसेस आहेत? स्मॉल रेसिडेन्शियल हाऊसेस विच बेअरली सॅटिस्फाय हिज डोमेस्टिक नीड. आणि तो सॅटिस्फाय आहे त्याच्या ज्या काही डोमेस्टिक नीड आहेत त्या फुलफिल होत आहेत छोट्या घरांमधून 2. ओके. बट हेन्स ही परचेस अनादर हाऊस. ओके, त्याने अजून एक हाऊस परचेस केलेला आहे. कधी परचेस केलंय? 15 जुलै 2020 ला.
ओके. 15 जुलै 2020 ला त्याने एक अजून हाऊस परचेस केलेला आहे. आउट द आउट ॲट द आउटस्कर्ट ऑफ द टाउन अँड कॉस्टिंग ₹15 lakh excluding brokerage. Okay, excluding brokerage and स्टॅम्प ड्युटी ₹50,000. जसं आपल्याला माहिती आहे की ब्रोकरेज जर असेल, बाकीचे काही एक्सपेन्सेस असतील तर ते आपण मायनस करतो. The meet some domestic requirement, he is forced to sell his paternal house on 15th April 2023 for ₹14 lakh. ओके. आणि त्याने त्याचं जे सेल आहे, सॉरी हाऊस आहे, ते सोल्ड केलं ₹14 lakh ला. He inherited the house from his father in 2012-13. The house was purchased by his father for ₹10 lakh. ओके. मग त्याची ऑलरेडी त्यांनी 2013 ची फेअर व्हॅल्यू दिलेली आहे. ज्यावेळी त्यांनी हाऊस परचेस केलं ते कितीचं आहे तर ₹10 lakh आहे. देन Ravi's bearer brokerage for the sale of the house. ओके. आता इथे एक्सक्लुडिंग वर्डिंग दिलंय बघा, लक्षात ठेवा. तर इथे जे ब्रोकरेज एक्सपेन्सेस आहेत ते कशावरती आहेत? सेल ऑफ हाऊस वरती तुम्हाला ब्रोकरेज चार्ज करायचे आहेत 1.25%. कम्प्युट कॅपिटल गेन इफ एनी. चला सॉल्व करायला घेऊया. ड्रॉ करा सेम फॉर्मॅट, पर्टिक्युलर, इनर कॉलम, आउटर कॉलम. particular, inner column, outer column. Name Mr. Ravi. Then assessment year 2024-25. Then TBS year 2023-24. Okay. Heading वरती द्या. Legal status, individual आणि computation of long term taxable gain. Okay. असं वरती हेडिंग द्या. Computation of taxable capital gain. Particular. Rupees. Inner column, outer column. Then sale consideration. कितीला सोल्ड केलेली आहे? 14 lakh ला हाऊस प्रॉपर्टी सोल्ड केली, राईट? the meet some domestic requirement and sold 14 lakh. Okay. Then purchase किती केलेली आहे? Less cost of acquisition. Acquisition किती आहे बघा? 10 lakh. Index of acquisition. इथे तर इंडेक्स ऍक्च्युली दिलेले नाहीत. प्रॉब्लेम मध्ये दिले जातात, इथे काहीच इंडेक्स दिलेले नाहीयेत. तर तुम्हाला ते पाठ असणं पण अपेक्षित आहे. जर दिले नसतील तर माहित असावे. ठीक आहे. 10 lakh 2002-2003 चा इंडेक्स माहित असला पाहिजे. ठीक आहे. तो आहे 200. देन करंट इयर इंडेक्स 348 डिवायडेड बाय 200 किती येईल बघा? कॅल्क्युलेट करा किती येईल. 17,40,000. 17,40,000. Okay. Then less brokerage.
ब्रोकरेज ऑन सेल. ओके, सेल किती आहे? 14 लाख. 14 लाख वरती इंटू 1.25% किती येते? 50,000. किती आले बघा? $17,90,000. 17,90,000. ओके. लेस करून कॅपिटल गेन किती आहे? कॅपिटल गेन किती आला? 22 lakh. हा, 22,10,000. ओके. आता इथे प्रॉब्लेम मध्ये देताना थोडीशी उलट इन्फॉर्मेशन दिली. म्हणजे आधी इन्फॉर्मेशन दिली आणि नंतर त्याने ही प्रॉपर्टी काय केली आहे तर परचेस केली. ऍक्च्युली आता इथे 15 लाख दिले ना. 15 लाखला त्याने एक हाऊस परचेस केलेला आहे. ते 15 जुलै 2023 आहे, म्हणजे प्रॉब्लेम करेक्ट होईल. सो इथे तुम्हाला एक्झम्पशन मिळेल. हा आला तुमचा लॉंग टर्म कॅपिटल गेन. देन लेस एक्झम्पशन, रिडक्शन एक्झम्पशन काय ते म्हणतात, रिडक्शन अंडर सेक्शन 54. ओके. त्यांनी हाऊस प्रॉपर्टी परचेस केली. कितीला परचेस केली आहे तर 15 लाखला, इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी. ओके. सो टोटल एक्झम्पशन मिळेल मग 15,50,000. 15,50,000. सो टॅक्सेबल कॅपिटल गेन किती आला बघा? टॅक्सेबल कॅपिटल गेन 6,06,000. 6 lakh. 6,000, 60,000. टॅक्सेबल कॅपिटल गेन. ओके. लक्षात आलं का? कारण विदिन 1 इयर त्याने काय केलेली आहे? प्रॉपर्टी परचेस केली आहे 15 लाखची. सो लॉंग टर्म कॅपिटल गेन और परचेस व्हॅल्यू विच एव्हर इज लेस, जी लेस असेल तेवढं एक्झम्पशन त्याला मिळेल. सो ब्रोकरेज ऑलरेडी आपण इथे कॅल्क्युलेट केलेलं आहे. दॅट्स वाय स्टॅम्प ड्युटी इन्क्लूड्स केली इथे आणि इतकं डिडक्शन त्याला मिळेल. क्लिअर झाला प्रॉब्लेम? काही डाऊट असेल तर विचारू शकता. बोला. Yes, ma'am. ओके. देन पुढचा प्रॉब्लेम जो आहे तो ट्राय करा. आता पॅटर्न समजला ना काय आहे? एक एक हाँ. आहे अजून, तो सॉल्व्ह करून पाठवून द्या मग ग्रुपवर. ठीक आहे, चालेल. चालूया आपण. थँक्यू.